Today we learn about the chapter Kingdom Animalia. किंगडम म्हणजे काय तर साम्राज्य, एम्पायर. मग हे जे काही किंगडम ॲनिमॅलिया आहे तर यामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे तर जी काही ॲनिमल्स असतात तर त्यांची जनरल कॅरेक्टरिस्टिक विथ ग्रेट डायव्हर्सिटी ऑब्झर्व इन धिस ग्रुप. म्हणजे हा जो काही मोठा ॲनिमलचं जो काही ग्रुप आहे ज्याला आपण साम्राज्य म्हणूया तर याच्यामध्ये जी काही विभिन्नता आहे ॲनिमलची तर त्याबद्दल आपल्याला यात शिकायचं आहे. मग हे जे काही ॲनिमल क्लासिफिकेशन असतं तर याचा ॲक्च्युली काय क्रायटेरिया असतो त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी तर ते जे वेगवेगळे क्रायटेरिया आहे त्यातलं आपल्याला काय बघायचं आहे. पहिलं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. मग ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन यामध्ये आपल्याला सेल्युलर दॅट इज जे काही ॲनिमल्स असतात जे काही सिंगल सेलने मेड असतील किंवा मल्टीसेल्युलॅरिटी दाखवत असतील तर ते सेल्युलर ऑर्गनायझेशन त्यांचं कशा पद्धतीने आहे, ती सेल डेव्हलप आहे, युकॅरियोटिक आहे का प्रोकॅरियोटिक आहे, म्हणजे ॲडव्हान्स आहे का अनॲडव्हान्स आहे, तर त्या पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. त्याच्यानंतर सेकंड टाईप ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मधला सेल टिश्यू. ग्रुप ऑफ सेल कॉल्ड ॲज टिश्यू. मग ह्या जे काही सेल असतात तर सिमिलर फंक्शन आणि सिमिलर स्ट्रक्चर असणाऱ्या ज्या सेल असतात त्यांच्यापासून टिश्यू तयार होतात आणि ते पर्टिक्युलर टिश्यू जे आहे या टिश्यूंचा ग्रुप तयार झाला की काय तयार होतं, ऑर्गन. म्हणजे अशा पद्धतीने सिंगल सेल असणारे ॲनिमल म्हणजे सेल्युलर ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू दॅट इज ऑब्वियसली दिस इज द ॲडव्हान्स ग्रुप ॲज कम्पेअर टू सेल्युलर टाईप. आणि त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स असणारा असतो टिश्यू ऑर्गन म्हणजेच ग्रुप ऑफ टिश्यू कॉल्ड ॲज ऑर्गन. ही ऑर्गन सिस्टीम ज्या ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप असते तर त्याला टिश्यू ऑर्गन सिस्टीम किंवा ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरं वर्गीकरण कशाच्या बेसिसवर केलं जातं तर बॉडी सिमेट्री. म्हणजे जे काही ॲनिमल आहे तर या ॲनिमलची जी काही बॉडी आहे तर तिचं विभाजन म्हणजेच तिचं व्यवस्थित प्रकारे जे काही विभाग आहेत बरोबर त्यांचे इक्वल 2 पार्ट पडतात का किंवा नाही पडत त्याच्यानुसार 3 प्रकारच्या सिमेट्री असतात. मग कोणकोणत्या असतात तर असिमेट्री. असिमेट्री म्हणजे काय तर त्या ॲनिमलची बॉडी ही योग्य प्रकारे 2 भागांमध्ये विभागली जात नाही. सेकंड टाईप असतो रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री यामध्ये सेंट्रल एक्सिस कन्सिडर करून इक्वल 2 पार्ट्स केले जातात बॉडीचे. आणि तिसरं म्हणजे काय तर बायलॅटरल सिमेट्री. एक्झाम्पल फ्रॉग असेल किंवा मॅन असेल किंवा कॉक्रोच असेल तर त्यांचं व्यवस्थित प्रकारे इक्वल 2 पार्टमध्ये विभाजन केलं जातं त्याला म्हटलं जातं बायलॅटरल सिमेट्री. असे सिमेट्रीचे 3 प्रकार असतात. तिसरा जो टाईप आहे तर या टाईपमध्ये आपल्याला बघायचं आहे बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय तर बॉडी कॅव्हिटी अल्सो कॉल्ड ॲज सिलोम किंवा ज्याला पोकळी म्हटलं जातं. मग यामध्ये 3 प्रकार असतात. असिलोमेट. असिलोमेट म्हणजे ज्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटीज ॲबसेंट असतात. स्युडोसिलोमेट. स्युडो दॅट इज फाल्स. मग असे काही ॲनिमल असतात की ज्यांच्या शरीरात पोकळ्या नसतात परंतु पोकळ्यांसारखे असणारे आकार हे भासवले जातात किंवा दर्शवले जातात म्हणून त्याला स्युडोसिलोमेट म्हटले जातं. आणि तिसरं म्हणजे काय ट्रू बॉडी कॅव्हिटी. म्हणजे व्यवस्थित प्रकारे त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये पोकळ्या असतात, कॅव्हिटीज असतात, त्या ॲनिमल्स हे सिलोमेट या प्रकारामध्ये समावेश होतो त्यांचा. नंतर पुढचं क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय तर जर्म लेअर. या ज्या जर्म लेअर्स असतात तर या 2 प्रकारच्या असतात डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक. मग डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय डाय मीन्स 2. मग या जर्म लेअर ज्या आहे तर त्या कोणत्या प्रकारच्या असतात तर इंडोडर्म. डर्मा दॅट इज स्किन. मग इंडो दॅट इज आतला भाग. एंडोडर्मल लेअर. आणि या ज्या जर्म लेअर असतात यांच्यापासून वेगवेगळे ऑर्गन डेव्हलप होत असतात, तयार होत असतात भ्रूणावस्थेत. मग एंडोडर्म ही आतली लेअर असते. त्याच्यानंतर सेकंड मेझोडर्म असते जिला मिडल लेअर म्हटलं जातं. आणि इक्टोडर्म. इक्टो दॅट इज आउटर.
मग ही जी काही इक्टोडर्म असते ही आउटर स्किन लेअर असते. तर डिप्लोब्लास्टिक या कंडिशनमध्ये 2 जर्म लेअर असतात, दॅट इज एंडोडर्म आतील लेअर आणि बाहेरील लेअर इक्टोडर्म. तर ट्रिप्लोब्लास्टिक जे काही क्रायटेरिया आहे, तर या ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेअरमध्ये तिघही लेअर प्रेझेंट असतात, आतील, मधली आणि बाहेरील, दॅट इज इंडोडर्म, मेझोडर्म अँड इक्टोडर्म. हे झाले महत्त्वाचं जर्म लेअर बद्दल एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे सेगमेंटेशन. मग त्या ॲनिमलची बॉडी ही सेगमेंटेड आहे का अनसेगमेंटेड आहे, म्हणजे विभाजित करता येते किंवा अविभाजित असते. त्यानुसार अनसेगमेंटेड म्हणजे बॉडी जी आहे तर ही युनिक असते, युनिफॉर्म असते. तर सेगमेंटेड याच्यामध्ये काय असतं, तर ती वेगवेगळ्या लेअरने तयार झालेली असते. मग अशा पद्धतीने हे क्रायटेरिया वापरले जातात. यामध्ये आपण काय काय बघितलं, क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर बॉडी सिमेट्री, नंतर बॉडी कॅव्हिटी, जर्म लेअर्स आणि सेगमेंटेशन. हे 5 क्रायटेरिया यांच्या आधारे काय केलं जातं, तर त्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन वर्गीकरण केलं जातं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲनिमल बॉडी प्लॅन. मग हे जे काही ॲनिमल्स असतात तर यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, त्याच्यानुसार 3 टाईप आहे. त्यातला पहिला टाईप आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन. मग सेल ॲग्रिगेट प्लॅन याच्यामध्ये जनरली स्पंज वर्गीय जे काही प्राणी आहेत त्यांचा समावेश होतो. मग या ॲनिमलची बॉडी ही कशा पद्धतीची असते, तर यामध्ये सेल ज्या असतात तर या टिश्यू किंवा ऑर्गन तयार करत नाही, म्हणून त्यांना म्हटलंय सेल ॲग्रिगेट. ज्या काही सेल आहे, पेशी आहे, यांचं काय असतो, ग्रुप असतो. परंतु ग्रुप कसा असतो, तर हा जवळ आलेला सेलचा ग्रुप असतो, परंतु त्याच्यापासून टिश्यू किंवा ऑर्गन तयार होत नाही. कारण आपण यापूर्वी काय शिकलेलो आहोत, ग्रुप ऑफ सेल कॉल्ड ॲज टिश्यू. परंतु कोणत्या सेलचा ग्रुप ज्याच्यापासून टिश्यू तयार होतात, ज्या सिमिलर स्ट्रक्चर आणि फंक्शन बजावतात त्यांच्यापासूनच टिश्यू तयार होत असतात. परंतु या सिस्टीममध्ये सेल या फक्त जवळ आलेल्या असतात, त्यांचा गोळा तयार झालेला असतो, परंतु त्या टिश्यू किंवा ऑर्गन अवयव तयार करत नाही. नंतर देअर इज अ मिनिमल डिफरन्सिएशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर अमंग सेल. इट इज फाउंड इन पोरीफेरा. म्हणजे हे जे काही ॲनिमल्स असतात जनरली पोरीफेरा हा जो काही फायलम आहे, तर हा पहिला फायलम ॲनिमल क्लासिफिकेशनचा, ज्याच्यामध्ये त्या ॲनिमलच्या बॉडीवर ओव्हरऑल पोअर्स असतात, सच्छिद्र त्यांची बॉडी असते. तर या ॲनिमल्स टाईपमध्ये काय होतं, तर या ज्या काही सेल असतात तर या सेलचं जास्त डिफरन्सिएशन होत नाही किंवा वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या सेल वापरल्या जातात. अतिशय सिम्पलेस्ट फंक्शन बजावत असतात, त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन होत नाही आणि वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या सेल वापरल्या जात नाही. आणि एक्झाम्पल आहे फायलम पोरीफेरामध्ये असणारे सगळे ॲनिमल्स, दॅट इज फंगस. द नेक्स्ट टाईप इज ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. मग आता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, तर याच्यामध्ये ब्लाइंड शब्द का वापरला असेल, ब्लाइंड म्हणजे आंधळा. मग त्या पद्धतीने याच्यामध्ये एक बाजू ही पूर्णपणे क्लोज असते आणि एकच बाजू ओपन असते, म्हणून शब्द वापरलेला आहे ब्लाइंड सॅक. म्हणजे अशी पिशवी की ज्याचं फक्त एकच ओपनिंग आहे आणि दुसऱ्या बाजूने पूर्णपणे त्यातून बाहेर पडण्याची जागा नाहीये.
मग असे ॲनिमलचा जो काही स्ट्रक्चरल बॉडी प्लॅन आहे त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन बघूया. बॉडी इज लाईक अ सॅक, पिशवीसारखं या ॲनिमलचं ढाचा असतो शरीराचा, विथ सिंगल ओपनिंग. अगोदरच सांगितलं मी की एकाच बाजूने ओपनिंग असते. डायजेशन इज कॅरीड आउट इन धिस सॅक लाईक स्ट्रक्चर व्हेअर इजेशन अँड इजेशन टेक्स प्लेस थ्रू सेम ओपनिंग. थोडक्यात काय, तर या बॉडी प्लॅनमध्ये जे काही ॲनिमल्स आहे, तर या ॲनिमल्समध्ये जे काही इजेशन किंवा इंजेक्शन म्हणतात काही जण, तर आतमध्ये टाकणे म्हणजे जे आपण फूड आतमध्ये टाकत असतो म्हणजेच ओरल कॅव्हिटी, आणि डायजेशन झाल्यानंतर जे काही एक्सक्रीटा अनडायजेस्टेड पार्ट जो काही आहे तो बाहेर टाकायची जी जागा असते, तर ती सुद्धा कशी असते, तर ज्यातून आतमध्ये टाकलं त्यातूनच बाहेर काढले जातं. अशा पद्धतीने एकच सिंगल ओपनिंग असते. म्हणून अशा पद्धतीच्या ॲनिमलचा जो काही बॉडी प्लॅन असतो त्याला ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हटलं जातं. मग याचे एक्झाम्पल कोणते असतात, तर मेंबर ऑफ फायलम निडॅरिया. जे काही फायलम निडॅरिया आहे ज्याला आपण सिलेंटेरेटा फायलम सुद्धा म्हटलं जातो, जो सेकंड फायलम या कॅटेगरीमध्ये मोडला जातो, तर त्याचे मेंबर सगळे यामध्ये इन्क्लूड होतात. मग असे कोणते मेंबर्स असतात त्याचे, तर एक्झाम्पल साईडला तुम्हाला डायग्राम वरून लक्षातच येईल की माउथ दाखवलेला आहे पण बाहेर जाण्याचा मार्ग दिसत नाहीये, म्हणजे सिंगल ओपनिंग आहे. मग एक्झाम्पल हायड्रा आहे, जेलीफिश असतात, नंतर ॲडमेसिया, डिप्लोरिया, हे सगळं आपल्याला त्या फायलम मध्ये बघायचेच आहे. हे एक्स्ट्रा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले, फक्त लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो टाईप आहे तो बघायचा आहे ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. मग या ट्यूब विदिन ट्यूब सेल्फ एक्सप्लेनेटरी वर्ड आहे, म्हणजेच जो काही बॉडीचा ढाचा आहे यामध्ये ज्या कॅव्हिटीज आहे त्या कॅव्हिटीज मध्ये अजून बारीक बारीक ट्यूब लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. म्हणजेच थोडक्यात डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट in a tube-like body cavity. Mouth and anus are present at a two separate end of digestive system. म्हणजे जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, पचन संस्था, ही ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी असते. आणि यामध्ये जसं आपण प्रिव्हियस या अगोदरच्या बॉडी प्लॅन म्हणजेच ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन मध्ये काय बघितलं होतं की जे काही डायजेशन कॅरीड होतं ते डायजेशन कॅरीड करण्यासाठी जे दोन महत्वाच्या प्रोसेस आहे, इंजेशन आणि इजेशन, म्हणजे आत इनटेक आणि एक्झिस्ट, हे दोघंही मार्ग एकाच वेने होते. तर यामध्ये ॲडव्हान्स काय, तर माउथ आणि ॲनस हे दोघी जे एंड आहे हे सेपरेट आहे आणि ऑपोजिट एंडला आहे, आणि त्याच्यामुळे पर्टिक्युलर व्यवस्थित प्रकारे डायजेशन हे प्रॉपर कंटिन्युअस केलं जातं. मग याचे जे काही एक्झाम्पल आहे तर ते एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर ॲनेलिडा ऑनवर्ड ऑल फायला शोज दिस टाईप ऑफ बॉडी प्लॅन. मग ॲनेलिडा हा जो काही ग्रुप आहे आणि त्याच्या पुढचे जे काही फायलम आहेत ॲनेलिडाच्या पुढचे, ते सगळे यामध्ये इन्व्हॉल्व होतात ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅनमध्ये. मग कोणते फायलम असतील ॲनेलिडाच्या ऑनवर्ड, तर अर्थ्रोपोडा आहे, मोलुस्का आहे, इकायनोडर्माटा आहे. या पद्धतीने हे फायलम त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. साईडला फिशची डायग्राम दाखवलेली आहे की ॲनस आहे एका बाजूला आणि एका बाजूला त्याच्या ऑपोजिट एंडला माउथ आहे, म्हणजे सेपरेट एंड आहे. अशा पद्धतीने ॲनिमल बॉडी प्लॅन हे 3 टाईपचे होते. सेल ॲग्रिगेट प्लॅन, एक्झाम्पल स्पॉन्जेस म्हणजेच फायलम पोरीफेरा बघितला आपण. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, याच्यामध्ये फायलम निडॅरिया, त्याला सिलेंटेराटा म्हटलं जातं, एक्झाम्पल हायड्रा बघितलं. आणि ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, याच्यामध्ये इन्क्लूड होणारे ॲनिमल्स हे फिश किंवा फायलम ॲनेलिडा आणि त्या पुढचे जे फायलम आहेत त्यात इन्क्लूड होणारे सगळे मेंबर जे आहेत ॲनिमलचे ते यामध्ये इन्क्लूड होतात.
त्यांचा समावेश होतो. व्हॉट इज फायलम? मग आता ॲक्च्युली फायलम म्हणजे काय? इन बायोलॉजी, फायलम इज अ taxonomic ranking that come third in the hierarchy of classification below kingdom and above class. म्हणजे फायलम हा जो काही महत्वाचा ग्रुप आहे हा कशामध्ये येतो तर फर्स्ट किंगडम, साम्राज्य, एम्पायर ज्याला म्हटलं जातं, एकदम व्हास्ट ग्रुप. त्याच्यानंतर सेकंड टाईपला येतो फायलम. हा टेक्झॉनॉमिकल रँकिंग मध्ये कन्सिडर केला जातो आणि फायलमच्या खाली तिसरा जो नंबर येतो तो म्हणजे काय, क्लास, किंवा काही याच्यामध्ये फायलमच्या खाली सब फायलम येतात. मग या पद्धतीने हा जो काही फायलम आहे तर फायलम म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल की याची रँकिंग काय आहे, किंगडमच्या खाली आणि क्लासच्या वरती. त्यानंतर आता आपल्याला बघायचंय ॲनिमल क्लासिफिकेशन. मग ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये फर्स्ट फायलम इज पोरीफेरा. मग पोरीफेरा यामध्ये या शब्दाची जर फोड केली तर पोरी दॅट इज पोअर्स, दॅट इज होल्स, छिद्र, फेरॉन दॅट इज बियरिंग. म्हणजे हे जे काही ॲनिमल या फायलम मध्ये इन्क्लूड होतात तर यांची बॉडी ही सच्छिद्र असते. ओव्हरऑल बॉडीवर छिद्र प्रेझेंट असतात. मग त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहे तर स्कायफा, युस्पॉन्जिया, कॉमन नेम त्याचं बाथ स्पॉन्ज आहे. नंतर युप्लिकटेला, त्याला व्हिनस फ्लावर बास्केट म्हटलं जातं जनरली. या फायलममध्ये इन्क्लूड होणारे जे ॲनिमल आहे ते मोस्ट ऑफ जनरली सगळेच ॲक्वेटिक ॲनिमल आहे, जलचर प्राणी आहेत. आणि त्याच्यातले मॅक्झिमम कशामध्ये आढळतात तर मराईन दॅट इज साल्टी वॉटर, जे सी वॉटर आहे, ओशन वॉटर आहे तर याच्यामध्ये आढळतात. त्याच्यातले काही थोडे गोड्या पाण्यात आढळतात दॅट इज फ्रेश वॉटरमध्ये. आणि या सर्व जे काही प्राणी आहेत मेंबर ऑफ दिस फायलम पोरीफेरा कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. स्पंज म्हटलं जातं त्यांना, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर या फायलमची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे या फायलममध्ये इन्क्लूड होणारे ॲनिमल्स हे असिमेट्रिकल बॉडी प्लॅन दाखवतात. म्हणजेच यांच्या बॉडीला व्यवस्थित प्रकारे इक्वली 2 पार्टमध्ये डिव्हाइड करता येत नाही. त्यानंतर सेडेंटरी ॲनिमल्स असतात. सेडेंटरी दॅट इज वन ऑफ द पॉइंट इज अ फिक्स ॲट पर्टिक्युलर प्लेस. म्हणजे यांचा जो काही बॉडीचा एक भाग असतो तो पूर्णपणे चिपकलेला असतो. म्हणजे एका बाजूने ते फिक्स झालेले असतात आणि त्यांचा वरचा अप्पर मोस्ट जो काही बॉडीचा सेक्शन असेल किंवा पार्ट असेल हा इझिली फ्लोटिंग होत असतो किंवा हलत असतो. ऑन देअर बॉडी दे बियर न्यूमरस मायन्यूट पोअर्स. ओव्हरऑल बॉडीवर छोटे छोटे बारीक छिद्र असतात, त्यांना ऑस्टिया म्हटलं जातं. आणि या ऑस्टियामधनं जे काही पाणी आहे ते त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करत असतं. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज बॉडी कॅव्हिटी. त्यांचं जे काही बॉडी कॅव्हिटी आहे त्याला पर्टिक्युलर स्पॉन्जोसिल म्हटलं जातं, कारण सिलोम दॅट इज बॉडी कॅव्हिटी आणि ते कशात कोणत्या ग्रुपमध्ये आहे किंवा त्यांना जनरली काय म्हटलं जातं, स्पंज म्हटलं जातं. म्हणून त्या बॉडी कॅव्हिटी ज्या आहे त्यांच्या बॉडीला त्याला स्पॉन्जोसिल म्हटलं जातं. वॉटर लिव्ह द बॉडी थ्रू सिंगल लार्ज ओपनिंग कॉल्ड ऑस्क्युलम. या ॲनिमलच्या बॉडीमधनं जे काही पाणी बारीक बारीक मायन्यूट पोर्समधनं येत असतं त्याला आपण ऑस्टिया म्हटलं, बारीक छिद्र्यांना. आणि नंतर त्या पाण्यामधले घटक हे त्यांच्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब केल्यानंतर जे काही पाणी बाहेर टाकायचा वे आहे तर पाणी कोणत्या वेने बाहेर टाकलं जातं तर मोठ्या लार्ज ओपनिंगमधनं, त्याला ऑस्क्युलम म्हटलं जातं. वॉटर इज अ सर्क्युलेटेड इन द बॉडी थ्रू कॅनल सिस्टीम. त्यांच्या ओव्हरऑल बॉडीमध्ये जे वॉटर सर्क्युलेट केलं जातं त्याला कॅनल सिस्टीम म्हटलं जातं. ड्युरिंग इट्स सर्क्युलेशन, म्हणजे सर्क्युलेशन जेव्हा होतं, रक्त संचार किंवा रक्तप्रवाह जे आहे तर ती जी काही प्रोसेस आहे ती होते तेव्हा सेल ऑफ द ॲनिमल बॉडी ॲब्झॉर्ब फूड,
एक्सचेंज रेस्पिरेटरी गॅसेस अँड रिलीज एक्सक्रेटरी प्रॉडक्ट. म्हणजे सर्क्युलेशन या प्रोसेसमध्ये ज्या बॉडीच्या सेल असतात ह्या फूडचं शोषण करत असतात, इझिली ॲब्झॉर्ब करतात, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी गॅसेसचं एक्सचेंज करतात, देणे घेणे करतात, O2 CO2चं एक्सचेंज केलं जातं आणि त्याच्यानंतर जे काही एक्सक्रेटरी प्रॉडक्ट ची निर्मिती होते ती सुद्धा काय केली जाते या सर्क्युलेशन प्रोसेसमध्ये कंडक्ट केली जाते. एक्झाम्पल आपण सायकॉन बघितलं होतं. या सायकॉनचं जर तुम्ही स्ट्रक्चर अनुभवलं किंवा बघितलं तर यामध्ये इंजेक्शन सारख्या ज्या सेल दिसत आहेत टोकदार त्यांना कोनोसाइट म्हटलं जातं. साइट दॅट इज सेल आणि कोनोसाइट म्हणजेच अणुकुचीदार अशा सेल असतात. नंतर जे काही वॉटर लिव्ह केलं जातं, शरीरातून बाहेर टाकलं जातं, तर ते जे लार्ज ओपनिंग असतं तर त्याला ऑस्क्युलम म्हटलं जातं. आणि ओव्हरऑल बॉडीवर जे काही बारीक 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 मायन्यूट पोर्स असतात तर त्यांना ऑस्टिया म्हटलं जातं. ही ओव्हरऑल बॉडी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर या कोनोसाइटच्या बेसमेंटला ज्या लेयर्स असतात त्यांना ॲपोफाइल म्हटलं जातं. आणि आपण यापूर्वी कॅरेक्टरिस्टिक बघितली स्पॉन्जेसची, तर त्यांचा हा कॉमन बेस असतो, जो कसा असतो सेडेंटरी असतो, म्हणजे फिक्स असतो थोडक्यात. त्याच्यानंतर अनदर एक्झाम्पल ऑफ दिस ग्रुप युस्पॉन्जिया आणि युप्लिक्टेला. आफ्टर दॅट स्पोंजोसिल, जी काही बॉडी कॅव्हिटी आहे तर ही एका स्पेशल फ्लॅजिलेटेड सेलने लाईन असते, म्हणजे ओव्हरलॅप केली जाते. त्याला कोनोसाइटिक किंवा कोलार सेल ज्या आपण आताच फिगरमध्ये बघितल्या की ज्या अतिशय अणुकुचीदार इंजेक्शन सारख्या दिसत आहे आपल्याला फिगरमध्ये, त्या सेलने तयार झालेल्या असतात. बीटिंग ऑफ फ्लॅजेला क्रिएट्स वॉटर करंट. फ्लॅजेला जो काही फ्लोट होणारा भाग आहे तर या फ्लॅजेलाच्या कंटिन्युअस मुव्हमेंटमुळे वॉटर करंट म्हणजेच जे काही तरंगलहरी असतात पाण्यामध्ये तर त्या निर्माण केल्या जातात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सपोर्टेड बाय कॅल्केरियस ऑर सिलिसियस स्पायक्युल्स ऑर प्रोटीनॅशियस स्पॉन्जिन फायबर्स. म्हणजे या ॲनिमलची जी काही बॉडी आहे तर ही स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा प्रोटेक्शन करण्यासाठी त्याच्यावर जे कव्हरिंग असतं ते कॅल्केरियस असं थोडंसं टणक मॅटरने तयार झालेलं असतं, कॅल्शियम कार्बोनेटने, किंवा सिलिसियस सिलिकॉन ज्या काही आहेत किंवा सिलिका मटेरियल पासून तयार झालेले जे काही स्पायक्युल्स असतात किंवा प्रोटीन जे काही मटेरियल आहे त्याच्यापासून जे काही फायबर्स तयार होतात त्यांना स्पॉन्जिन फायबर्स म्हटलं जातं. या ॲनिमल्समध्ये जे काही रिप्रोडक्शन प्रजननाची जी काही प्रक्रिया आहे तर ती कशी केली जाते परफॉर्म, तर ॲक्च्युली असेक्स्युअल ॲज वेल ॲज सेक्स्युअल रिप्रोडक्शन या दोघी प्रोसेस या ॲनिमल्सच्या ग्रुपमध्ये कंडक्ट केले जातात. मग असेक्स्युअल जे काही रिप्रोडक्शन आहे तर ते कोणत्या प्रकारे केले जातं, तर असेक्स्युअल रिप्रोडक्शन इज परफॉर्म बाय फ्रॅगमेंटेशन अँड जेम्युल फॉर्मेशन. जे काही फ्रॅगमेंटेशन म्हणजे विभाजित करण्याची प्रक्रिया, फ्रॅगमेंट्स तुकडे जे काही आहे तर त्याच्यापासून परत बॉडी तयार होते, नवीन जीव तयार होतो. नंतर जेम्युल फॉर्मेशन या महत्वाच्या दोन प्रोसेस असेक्स्युअल रिप्रोडक्शन मध्ये केल्या जातात. these animal have ability to regeneration. नंतर या स्पॉन्जेसची खासियत अशी आहे की या ॲनिमलच्या बॉडीचा कोणताही पार्ट्स जर विभाजित झाला तर त्यापासून ओव्हरऑल परत रिक्रिएशन ऑफ न्यू बॉडी, पुन्हा नवीन बॉडी तयार होते, म्हणजे जीव निर्माण होतो. त्याला रिजनरेशन म्हटलं जातं, दॅट इज रिपीटेड जनरेशन. हे झाले असेक्स्युअल रिप्रोडक्शनचे प्रकार, फ्रॅगमेंटेशन, जेम्युल आणि ॲबिलिटी काय आहे त्यांची, तर रिजनरेशन करण्याची. सेक्स्युअल रिप्रोडक्शन हे कशाद्वारे कंडक्ट केले जातं, तर गॅमेट्स फॉर्मेशनने. फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे आणि डेव्हलपमेंट टेक्स प्लेस थ्रू इनडायरेक्ट लार्वल स्टेज. जी काही डेव्हलपमेंट असते तर ही इनडायरेक्ट लार्वल स्टेजने परफॉर्म केली जाते. अशा पद्धतीने जनरल कॅरेक्टरिस्टिक या मेंबर्स जे काही आहेत फायलम पोरीफेरामध्ये तर त्यामध्ये आपण बघितले. द नेक्स्ट फायलम इज निडेरिया.
Cnidaria phylum is also called as Coelenterata. Cnidaria phylum also called as Coelenterata. मग हे जे काही निडेरियन्स ॲनिमल आहे त्याचे एक्झाम्पल आहे हायड्रा, युरेलिया दॅट इज कॉमन नेम आहे त्याचं जेलीफिश, फायसेलिया कॉमन नेम पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, ॲडॅम्सिया सी ॲनिमोन म्हटलं जातं त्याला जनरली, डिप्लोरिया ब्रेन कोरल म्हटलं जातं आणि गॉर्गोनिया दॅट इज सी फॅन. हे काही एक्झाम्पल आहे निडेरियन ॲनिमलचे. जनरल कॅरेक्टरिस्टिक काय तर मोस्ट ऑफ किंवा सगळे ॲनिमल जे काही आहे ते ॲक्वेटिक असतात आणि मॅक्झिमम मराईन असतात, म्हणजेच साल्टी वॉटरमध्ये राहणं पसंत करतात, ओशनिक वॉटर किंवा जे काही सी वॉटर आहे, आणि त्यातले काही थोडे मेंबर जे असतात हे फ्रेश वॉटर गोड्या पाण्यामध्ये सापडतात. ते आर ससाईल ऑर फ्री स्विमिंग. म्हणजे काही जे ॲनिमल आहे तर ते ससाईल असतात की ते एकाच ठिकाणी राहणं पसंत करतात सेडेंटरी सारखं अप टू सम लिमिट, आणि त्यातले जे बाकीचे असतात ते फ्री स्विमर असतात. दे शो रेडियल सिमेट्री. म्हणजे यांचा जो काही बॉडी प्लॅन आहे किंवा सिमेट्री आहे ही रेडियल सिमेट्री टाईप असते, म्हणजे सेंट्रल एक्सिस कन्सिडर करून इक्वली 2 पार्ट्स केले जातात बॉडीचे. अँड आर डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक दॅट इज, या अगोदर आपण बघितलं डिप्लो दॅट इज डाय. 2 प्रकारच्या जर्म लेअर असतात, इक्टोडम आणि एंडोडम. यामध्ये मेझोडम ॲब्सेन्स असते. विथ ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. मग ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅनमध्ये आपण काय बघितलं होतं, ब्लाइंड दॅट इज आंधळ्यासारखं. मग जी काही ओपनिंग असते, डायजेशन जे काही आहे तर हे सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये परफॉर्म केलं जातं, आणि इजेशन आणि इजेशन या दोघंही प्रोसेस काय केल्या जातात सेम ओपनिंग मधनं परफॉर्म केल्या जातात, म्हणजे सिंगल ओपनिंग असतं यामध्ये. हे आपण या अगोदर बघितलं होतं. हे काही जनरल कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर ॲनिमल एक्झिबिट 2 बॉडी फॉर्म. या ॲनिमल्सचे 2 प्रकारे, कशानुसार तर त्यांच्या बॉडीच्या स्ट्रक्चरनुसार. मग त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर हे 2 प्रकारे कसं आहे तर एक टाईप आहे पॉलिप. पॉलिप इज अ सिलेंड्रिकल फॉर्म. छत्रीसारख्या आकाराचे असतात. छत्रीसारख्या आकाराचे नाही तर लांबुडक्या आकाराचे असतात, सिलेंड्रिकल टाईप ज्याला म्हटलं जातं. एक्झाम्पल त्याचा हायड्रा आहे. आणि दुसरा जो टाईप आहे मेडुसा. हा मेडुसा जो टाईप आहे तो अम्ब्रेला लाईक असतो, म्हणजेच छत्रीच्या आकाराचे असतात. एक्झाम्पल त्याचं युरेलिया जेलीफिश आहे. त्यानंतर आपण एक पर्टिक्युलर डायग्राम बघतोय युरेलिया दॅट इज जेलीफिशची. याच्यामध्ये अम्ब्रेलार जो काही सरफेस आहे ज्याला आपण काय म्हटलं मेडुसा. मग हा जो काही मेडुसा अम्ब्रेला लाईक शेप असतो हा अप्पर साईडला असतो. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक बेसमेंट मेम्ब्रेन असते, त्याला मार्जिनल लॅपेट म्हटलं जातं. नंतर त्याखाली सब अम्ब्रेलार सरफेस असतो. नंतर मार्जिनल टेंटॅकल्स असतात आणि ओरल आर्म असतात ज्या स्विमिंगसाठी मदत करत असतात. त्यानंतर द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, बॉडी कॅव्हिटी इज मीन्ड फॉर सर्क्युलेशन ॲज वेल ॲज डायजेशन. बॉडी कॅव्हिटी ही सर्क्युलेशन आणि डायजेशनच्या प्रोसेस घडवून आणते, आणि त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा सिलेंटेरान. म्हणून ह्या ॲनिमल्सला निडेरिया किंवा सिलेंटेराटा म्हटलं जातं. कशामुळे, कारण बॉडी कॅव्हिटी ही कशी आहे meant for circulation as well as digestion, म्हणून टोटली कॉल्ड ॲज गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा सिलेंटेरान. टेंटॅकल्स, बियर्स, निडोब्लास्ट. जे काही टेंटॅकल्स आहे तर यांच्यावर निडोब्लास्ट किंवा स्टिंगिंग सेल असतात, विच आर मेंट फॉर अँकर, ऑफेन्स, डिफेन्स. मग हे जे काही टेंटॅकल्स असतात त्यांच्यावर या निडोब्लास्ट नावाच्या ज्या सेल प्रेझेंट असतात ज्याला आपण स्टिंगिंग सेल म्हणतात. यांचे फंक्शन हे 3 प्रकारचे आहे, ते म्हणजे अँकर, अँकरेज म्हणजे सपोर्ट करण्यासाठी,
नंतर ऑफेन्स अँड डिफेन्स, स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा त्या सेल मदत करत असतात. त्याच्यानंतर निडेरियन्स रिप्रोड्यूस बोथ सेक्स्युअली अँड असेक्स्युअली, दोघी प्रकारचं रिप्रोडक्शन यामध्ये परफॉर्म होतं या ॲनिमल्समध्ये. म्हणजे असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे तर हे जनरली बर्डिंग आणि रिजनरेशन या 2 प्रोसेसने कंडक्ट केलं जातं. तर सेक्स्युअल रिप्रोडक्शन हे गॅमेट फॉर्मेशनने परफॉर्म केलं जातं. दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिप्लॉइड जनरेशन विथ मेडुसॉइड जनरेशन. म्हणजे यांची खासियत अशी आहे की यांच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे परफॉर्म होतं. म्हणजेच पॉलिप्लॉइड जनरेशन विथ मेडुसॉइड जनरेशन, म्हणजेच सिलेंड्रिकल जो काही फॉर्म आहे तर तो अम्ब्रेला लाईक जो काही फॉर्म आहे ज्याला मेडुसॉइड फॉर्म म्हणतात तर त्यामध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणून या फेनॉमिनॉनला काय म्हटलं जातं? मेटॅजेनेसिस. हा शब्द लक्षात ठेवायचा, महत्वाचा आहे. दॅट इज पॉलिप प्रोड्यूस मेडुसी असेक्स्युअली अँड मेडुसी प्रोड्यूस पॉलिप्स सेक्स्युअली. म्हणजेच अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे सेक्स्युअल अँड असेक्स्युअल जे काही रिप्रोडक्शन आहे ते अल्टर केलं जातं. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ओबेलिया. हे लक्षात ठेवायचंय. आणि अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण जे काही क्रायटेरिया यूज फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर ॲनिमल बॉडी प्लॅन, त्याच्यात 3 टाईप बघितले. आणि ॲनिमल क्लासिफिकेशनचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्याचा पहिला फायलम जो आहे पोरीफेरा आणि त्याच्यानंतर सेकंड फायलम दॅट इज निडेरिया, हे आपण बघितले आज. यानंतर पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट फायलम बघणार आहोत. धन्यवाद.